बरं सर आबा, आपण आपली फॅक्टरी वाचवू शकतो आणि त्या माणसाला आपल्या फॅक्टरीची डील करण्यापासून पण थांबवू शकतो आपण. म्हणजे तसे कायदेच आहेत. आपण त्या माणसाला समजवू शकतो ना की ज्या प्रॉपर्टीवरती एवढा वाद चालू आहे ती खरेदी करून त्याचं नुकसानच होणार आहे. हो, आणि राणीला समजवणं खूप छान जमतं. काय बा, बरोबर आहे. बसा. पण मला खूप तयारी करून त्या माणसासमोर जावं लागणार नाही. आता त्याने जर मला काही प्रश्न विचारले तर मला उत्तरं देता आली पाहिजे ना. जमेल ग तुला, अजिबात ताण घेऊ नकोस. म्हणजे तुम्ही खरंच हिच्या भरोशावर व्यवहार थांबवायचं म्हणताय? अहो, हिच्यावर विश्वास दाखवून पुन्हा सगळ्याची माती झाली म्हणजे? तुम्ही जिच्यावरती अविश्वास दाखवते ना त्याच्यामुळेच तुमच्या मुलाचा जीव वाचलाय. हे बघा, त्यासाठी ना मी आबा, तिचा मी काय म्हणते, आपण आधी जेवून घेऊया, नंतर बोलता येईल ना हे सगळं. मालती मॅडम या ना तुम्ही पण. आई, काय झालं? काही झालं नाहीये, तुम्ही जेवा, मान नकोय. मला ती जेवण कशाला राग काढताय? जेवून घ्या. मॅडम, अहो असं काय करता? माझं काय चुकलं असेल तर तुम्ही मला माफ करा. ए, तू ना उगाच सगळ्यांसमोर साळसूतपणाचा आव आणू नकोस. गप्प राहा जरा. तिच्यावर कशाला ओरडताय? तिने ताट वाढलंय, जेवून घ्या. मी तिला नव्हतं सांगितलं वाढायला, तिचं तिने वाढलंय. माझं मी बघेन. हा, चला तू सूप कर रे. आबा, बघा ना, राणीने नेमकी आजच आईच्या आवडीची भाजी बनवली आणि आजच आईचा जेवायचा मूड नाहीये. खरंच अप्रतिम झालंय जेवण. आणि मी एक पोळी आणखीन काय ना. हो आबा, घ्या ना. अरे बापरे, जेवण जर खरंच इतकं चांगलं झालं असेल तर माझा राग आज माझाच घात करेल बहुतेक. भूक तर खूप लागली आहे. जाऊ दे, मागीला जेवायचं नसेल, तिचा मूड नसेल ना, राहू दे. तुम्ही काळजी करू नका, आपण जेवून घेऊ. पण आबा, आईला रात्रीची कधी कधी भूक लागते हो. आणि सगळं जेवण संपून गेलं आणि आईसाठी काही उरलंच नाही तर? तशी त्यांची तब्येत बघता जरा उपवासाची गरज आहे. आपण खाऊन घेऊ, तुम्ही काळजी करू नका. मालती मॅडम, सोडा ना हो राग. तुम्हाला माझ्यावरती राग आहे ना, जेवणावर कशाला काढता उगाच. या बसा, खाऊन घ्या 2 घास. बघताय काय आणि हसताय कसले? ते काय मी राणींनी बोलवलं म्हणून नाही आले. समोर अन्न वाढलेलं होतं आणि अन्नाचा अपमान नको व्हायला म्हणून बसले जेवायला. हो बर, भाजी वाढ. हो, वाटते. उर्मिला, थँक्स. थँक्स कशासाठी? तुला काय वाटलं मी आत्ता हे जे काही केलं ते तुला वाचवण्यासाठी? अजिबात नाही. तुझा ॲडिक्ट झालेला भाऊ आणि तुझी ती म्हातारी आई, ह्या दोघांनाही मी आयुष्यभर सहन करू शकत नाही. त्यापेक्षा मला तुझ्यासोबत आलेलं कधी परवडेल म्हणून मी हे केलं. उर्मिला, कम ऑन, मलाही त्यांच्याबद्दल ग्रेट असं काही वाटत नाही. यू नो दॅट. मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत. एक सेकंड, लगेच खुश होऊ नकोस. मी आत्ता जे काही केलं ना ते एका अटीवर केलंय. तू काय म्हणाला होतास मला? तुला फॉरेनला सेटल व्हायचंय.
तिथे फक्त आपण दोघं जणच जाणार आहोत. तिथे गेल्यानंतर तुझी आई आणि भाऊ यांच्याशी आपला कुठलाही संबंध नसेल. ऑफकोर्स उर्मिला, तुला काय वाटतंय? मला त्यांच्याबद्दल काय वाटतंय? काय फिलिंग्स आहेत? ऑफकोर्स नाही यार. विक्रांत, तुझ्यासारखा खोटारडा माणूस कधीही शब्द मोडू शकतो. त्यामुळे तू जे काही बोललायस ना ते मला लिहून हवंय. ओके, मी लिहून द्यायला तयार आहे, पण माझी उद्याची डील फक्त फायनल होते प्लीज. ठीक आहे, तुझी ती डील फायनल झाली की मला लगेच लिहून हवंय. डन. राणी, आपल्या हातून गेलेल्या गोष्टी परत मिळवायला तू किती ट्राय करतेस. मी अशीच राह, कधीच चेंज होऊ नकोस. सर, अहो तुम्ही ऐका ना माझं. तुम्ही नका घासू हे भांडे, मी घासते. वाटलंच ना मी आधी भांडे घासते मग करेन अभ्यास. काही गरज नाही त्याची. तुला जेवढं सांगितलंय तेवढं करतो. आपण ते आता मी तिथं वाचत बसले, तुम्ही असे भांडे घासताय, बरं नाही दिसत ते. काही नाही होत त्याने. नेहमी तर तूच करत असतेस ना ते काम. मग आज मी केलं तर काय बिघडलं? जा तू अभ्यास कर. पण मालती मॅडमने बघितलं तर. अगं काही नाही बोलणार ती. डोंट वरी. जा जा अभ्यास कर तू. मी घासून घेईन भांडे. ए इंद्रा, इंद्रा कुठे गेला? काय ग, इंद्रा कुठे आहे? ते इकडेच मालती मॅडम. आओ आओ. काय करतोस तू हे? डोकं ठिकाणावर आहे का तुझं? उठ आधी तिथनं, उठ. आई, अरे हाताला लागलं त्याचं काही भान ठेव रे. उठ आधी, ये इकडे. अगं चल. काय मूर्खपणा चाललाय रे तुझा? शोभतं का तुला ही असली कामं करणं? जस्ट थोडं. तू गे मस्त खुशाल अभ्यास करत बसलीस आणि माझ्या लेकाला कामाला झुंपलंस. एवढी हिंमत वाढली तुझी? अहो ते मालती मॅडम, मी नाही त्यांना. गप्प बस ग. माझा इंद्रा तुझ्याशी जरा गोड काय बोलला म्हणून लगेच त्याचा फायदा घेशील का? विसरू नकोस हा. आज जरी आमच्यावर ही परिस्थिती आली असली ना तरी माझा इंद्रा महाडिक घराण्याचा वारस आहे. तुम्ही कुठला विषय कुठे घेऊन चाललाय? शांत व्हा जरा. वा वा, तुम्ही मला शांत व्हायला सांगा. तुम्हाला कळतच नाही, तुम्हाला हे सगळं बघवतं तरी कसं? आपला इंद्रा फॉरेनहून उच्च शिक्षण घेऊन आलाय ना. MD होता तो महाडिक इंडस्ट्रीजचा. सगळे त्याला सर म्हणायचे. आणि आता ही बया बघितलत ना कसं कामाला झुंपलं हिनी. आई प्लीज शांत हो. ओव्हर रिॲक्ट करू नकोस. घासले मी भांडे, काय फरक पडतोय त्याने?
हे बघ, घरातलं काम करत असताना आपण कुठल्या पोझिशनवर आहोत ह्याचा विचार नाही केला पाहिजे आपण. घरातलं काम आहे ते केलं सगळ्यांनी मिळून मिसळून तर काय प्रॉब्लेम आहे? इंद्रा, तू ही असली कामं करायची नाहीस, मला आवडणार नाही. माझ्या मुलाला मी एमडीच्या खुर्चीवर बसलेलं बघताना खुश असते, ही असली कामं करताना नाही. आई, त्याच चेअरवर परत बसायचं असेल तर आपली फॅक्टरी आपल्याला परत मिळायला पाहिजे ना. आणि ती फॅक्टरी परत मिळवण्यासाठीच तिचा एवढा खटाटोप चालू आहे ना. हे का समजत नाहीये तुला? अरे ती तेच कारण पुढे करून तुला राबवून घेते इंद्रा, तुला कळत का नाहीये रे? ए अवदसे, पुन्हा जर माझ्या लेकाला भांडी घासायला लावलीस ना तर तुला चांगलीच अद्दल घडवी ना. आई, तिने मला काम करायला सांगितलं नव्हतं. मी एक जस्ट तिला हेल्प म्हणून करत होतो ते. खोटं ना, तुला खोटं बोलूच नकोस. हिच्यामुळे तूही आता खोटं बोलायला लागलायस. या अवदसे पहिला माझा लेक माझ्याच विरोधात जातोय. आई, प्रत्येक वेळेस का माझ्या इंद्राच्या आयुष्यात येतेस तू अशी? तुला कोणी हक्क दिला? काय त्याला काम सांगितलं? काय करा तुम्ही? मालती सोडा. का सोडा सांगता? हिला बघा ना. अगं तुम्ही ती रागाला आवर घाला. का रागाला आवर घालू? बघितलं नाही कसं कामाला झुंपलंय माझ्या लेकाला ते? चला चला शांत व्हा. रागाला मला आवर घाला. तिच्याशी बोलायचंय. मला तुमच्याशी बोलायचं. चला आत चला तुम्ही आधी. उद्यात मला. चला आधी आत चला. एवढंच बघायचं बाकी होतं आता. मालती मालती तुम्ही जरा शांत होता का? काय एवढी चिडचिड करताय? इंदिरा भांडी का घासत होता याचा तुम्ही शांतपणे विचार केलात ना तर तुम्हालाही कळेल. शांतपणे विचार करायला आता शिल्लक काय राहिलंय? त्या पोरीने माझा इंद्राचं नोकर करायचं ठरवलंय. नाही, मी तर म्हणते केलाच आहे, आणि तरीही तुम्ही मलाच शांतपणे विचार करायला सांगताय. नोकर काय बोलताय तुम्ही? जे दिसतंय ना तेच बोलते. त्या मुलीची वकील व्हायची पात्रता नसताना सुद्धा ती हातात पुस्तकं घेऊन बसते, आणि माझा मुलगा जो परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेऊन आलाय तो काय करतोय? हिच्यासाठी इथे धुणी भांडी करतो. हे बघा, त्या पोरीमुळे आपल्याला विक्रांतचा गुलाम बनून राहायला लागलं. इथपर्यंत मी सहन केलं, पण माझा लेक भांडी घासतोय हे मी सहन करणार नाही. आजवर तो टेचात राहिलाय, त्याला जरा इकडचं तिकडे चालायचं नाही, आणि आज तोच मुलगा त्या वस्तीतल्या पोरीसाठी भांडी घासतोय. ते तुम्हाला तरी कसं बघवतंय? मला बघवतोय कारण मी वेगळ्या नजरेनं बघतोय. तुम्ही तुमचा मुलगा भांडी घासतोय म्हणून बघताय, आणि मी राणीचा नवरा राणीसाठी भांडी घासतोय, तिला मदत करतो या अर्थानं बघतो. अहो, राणीला अभ्यास करायला कमी वेळ उरलाय, त्यात त्यानं त्याची मदत केली तर चुकलं कुठं? का? वकील व्हावं ही त्या भिकारडीची इच्छा आहे ना. मग तिच्या स्वप्नांसाठी, तिच्या इच्छेसाठी माझ्या लेकानी स्वतःला त्रास का करून घ्यायचा? कारण संसार दोघांचा आहे मला. एकमेकांसाठी एवढं करायलाच हवं. मला सांगा, आपलं जेव्हा लग्न झालं आपली परिस्थिती बेदाची होती. तुम्ही मला सांगायचात की नाही भाजी घेऊन या, आम्ही आणायचो की नाही? तुम्ही जेव्हा आजारी होता मी जेवण म्हणून तुला खाऊ घालायचो की नाही? मग त्याने एकमेकांसाठी केलं तर बिघडलं कुठे? हे बघा, आपलं ना वेगळं होतं, पण माझ्या लेकाने तिच्यासाठी भांडी घासणं हे मला आवडणार नाही. आणि मुळात नाही, ही सगळी पुरुषांची कामच नाही. हे असलं वर्गीकरण का करताय तुम्ही? हे काम पुरुषांचं, हे काम बाईचं, हे असं ठरवणं चुकीचं आहे. मला सांगा, एखादी बाई घरातलं काम करता करता बाहेरचं काम करते की नाही? मग तसंच पुरुषानं बाहेरचं काम करता करता घरातलं काम केलं तर काय चुकलं? मुळात आपण सगळी माणसं आहोत. माणसाने एकमेकांना समान वागणूक द्यायला हवी. लग्नाच्या नात्यामध्ये एकमेकांचा हात व्हायचं असतं, तरच नातं बहरतं, फुलतं. त्यांचंही नातं बहरू दे, फुलू दे. अजिबात नाही. मुळात हे लग्न, हे नातंच मला मान्य नाही. त्यामुळे त्या वकील बनू पाहणाऱ्या पोरीसाठी तुम्ही तिचा वकील बनू नका. राग कधी मावळणार ना देवच आहे. माझा राग कधीच मावळणार नाही. माझा इंद्रा तुझ्याशी जरा गोड काय बोलला म्हणून लगेच त्याचा फायदा घेशील का? माझ्या मुलाला मी एमडीच्या खुर्चीवर बसलेलं बघताना खुश असते, ही असली कामं करताना नाही. या अवदसे पहिला माझा लेक माझ्याच विरोधात जातोय. आई, प्रत्येक वेळेस का माझ्या इंद्राच्या आयुष्यात येतेस तू अशी? तुला कोण
हक्क दिला? नॉक नॉक. ते लॉयर राणी इंद्रजित महाडिक तुम्हीच ना? काय झालं? तुम्ही एवढ्या शांत का आहात? नाही म्हणजे मी असं ऐकलं होतं की लॉयर्सना खूप बडबड करायची असते आणि तुम्ही काही रिॲक्टच करत नाही आहेत ना. अरे बापरे, हुकुमाची राणी एकदम सायलेंट मोडवर गेलेली दिसते. आणि काय झालंय? तू अजूनही आई जे काय बोलली त्याचा विचार करतेस का? हे बघ, तू त्याचा एवढा इम्पॅक्ट नको करून घेऊ स्वतःवर. हा, तू आता पॉझिटिव्ह विचार करायला हवा सगळं. सर, तुम्ही का घासली ती भांडी? पाहिलं ना मॅडमला किती राग आला. मुलगा आहे तिचा, थोडं तर वाटणारच ना त्या गोष्टीबद्दल तिला. आणि हे बघ, भांडे घासून ना मी काहीच चुकीचं केलेलं नाहीये. तू मला माझ्या कामांमध्ये हेल्प करतेस ना, मग तशी मी हेल्प केली तुला तुझ्या कामांमध्ये. काय बिघडलं त्यात एवढं? आणि तू त्या गोष्टींचा विचार करू नकोस. तू फक्त आता अभ्यासावर फोकस कर. आणि मग घरातली कामं कोण करणार? मी करेन असं म्हणू नका तुम्ही. आताच भांडी घासली तर केवढा वाद झाला पाहिला. मला ना घरात कुठलाच वाद नको. अगं नाही होणार वाद, आणि त्या कामांचं काय ते बघता येईल. तू फक्त आता अभ्यासावर फोकस कर. आणि तू विसरतेस का तू काय म्हणाली होतीस? आपण दोघं एकत्र असलो की आपण काही करू शकतो. मग आता आपण आहोत ना एकत्र. आय मीन, माझ्याकडे हुकुमाची राणी असताना आता बॅकफुटवर जायचं ठरवलंच नाहीये मी. आणि मी ना आता कुठल्याच चॅलेंजेसला घाबरणार नाहीये. तूही घाबरू नकोस. मी घाबरत नाही असं फक्त म्हणता तुम्ही. त्या दिवशी नाही का आबांचा आवाज आला आंघोळ करताना, तेव्हा कसे लगेच घाबरला होता. तुला माहिती ना, इंद्रजित महाडिक कोणाला घाबरत नाही. आता ते वडील आहेत माझे, त्यांना तर घाबरलंच पाहिजे ना. आणि बाय द वे, तू पण घाबरतेस ना तुझ्या मालती मॅडमना. मग त्या पण सासूबाई आहेत माझ्या, त्यांना पण घाबरलंच पाहिजे ना. राणी, काय झालं? आता कसला विचार करतेस? सर, मला नक्की जमेल ना? उद्या माझ्याकडून काही गडबड तर नाही होणार ना? आणि असा विचार नको करूस. तुला नक्की जमेल. आणि हे बघ, उद्याचा दिवस आपल्या दोघांसाठी खूप महत्वाचा दिवस आहे. तुझ्या हुशारीमुळे उद्या आपण फक्त फॅक्टरी विकली जाण्यापासून थांबवणार नाही, महाडिक इंडस्ट्रीजचा मान सन्मान धुळीला मिळण्यापासून थांबवणार आहोत. आणि माझं फॅक्टरीला नंबर 1 पोझिशनला घेऊन जाण्याचं स्वप्न राख होण्यापासून वाचवणार होत आपण. आणि विचार कर, आबांची एवढ्या वर्षांची मेहनत कोणाच्या तरी दुसऱ्याच्या हाती जाण्यापासून वाचवणार आहोत आपण. अगं, ती फॅक्टरी आपण परत मिळवू अशी एक आशा जिवंत राहणार आहे उद्या. राणी, आपले कामगार आपलं कुटुंब आहेत राणी. ते कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचवणार आहोत आपण. आणि हे सगळं फक्त तुझ्यामुळे होणार आहे, फक्त तुझ्यामुळे. तू आता कसलाच विचार करू नकोस. तू आता फक्त अभ्यासावर फोकस कर आणि उद्याची तयारी कर. आणि बाकी मी आहेच तुझ्यासोबत. तू इकडे बस 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 बस. काय बघ, जे काही घडून गेलंय ना, त्याचा जास्त विचार करू नकोस. आता उद्या आपल्याला त्या क्लायंटला, बाबा तू फॅक्टरी विकत घेऊ नकोस हे सांगायचंय, कन्व्हिन्स करायचं. सो त्याच्यासाठी व्यवस्थित प्रिपरेशन करावं लागेल. तू त्याच्यावर फोकस कर. आय एम विथ यू. ठीक आहे. चालेल ना मी असं झोपलो तर? हो, मी तुला एवढं सगळं समजवलं खरं, पण कधीतरी शांत होण्यासाठी मलाही खुशीची गरज असते. आणि
ती शांतता मला तुझ्याच कुशीत मिळते. बरसे जसे हळुवार चांदणे, हो भुलवी मला हे भोवती असणे तुझे. बेधुंद मी बेधुंद तू, स्वप्नातले फुलले ऋतू. बेधुंद मी बेधुंद तू, स्वप्नातले फुलले ऋतू. साथ दे. सर मला माहिती आहे तुम्हाला माझ्याकडनं खूप अपेक्षा आहेत. मला तुम्हाला निराश नाही करायचंय. मी माझ्या परीने प्रयत्न करते, पण उद्या काय होईल देवालाच माहिती. मला पण भीती वाटते. मी जे काय बोलेन ते जर त्यांना नाही पटलं तर सगळं हातातनं जाईल. माझ्यामुळं आबा आणि इंद्रजित सरांच्या हातातनं सगळं गेलं तर हा डाग मी कधीच पुसू शकणार नाही. राणी, माझी हुकुमाची राणी. राणी, माझी हुकुमाची राणी.